नमस्कार महाराष्ट्र रहिवासियांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील अतिशय महत्त्वाचं आणि लोकप्रिय नृत्य म्हणजेच लावणी. लावणी म्हणजे काय? ढोलकीच्या ठेक्यावर सादर होणारं जोशपूर्ण, भावपूर्ण आणि लोकजीवनाचं प्रतिबिंब दाखवणारं पारंपरिक लोकनृत्य म्हणजे लावणी. लावणीमधून प्रेम, विरह, समाजातील प्रश्न आणि स्त्रीशक्तीचं दर्शन घडतं. लावणीचा इतिहास पाहिला तर लावणीची परंपरा पेशवेकालीन काळापासून आहे. पूर्वी युद्धाच्या काळात सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी लावणी सादर केली जायची. तमाशा, फड आणि लोकनाट्यातून लावणी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आणि आजही ती जिवंत आहे. लावणीचे प्रमुख प्रकार कोणते? पहिला, शृंगारिक लावणी, जी प्रेम, सौंदर्य आणि भावना व्यक्त करते. दुसरा, नृत्य लावणी, ज्यात जोश, ठेका आणि ठसकेदार हालचाली असतात. तिसरा, फडाची लावणी, जी तमाशामध्ये सादर केली जाते. आणि चौथा, सामाजिक लावणी, जी समाज प्रबोधनाचा संदेश देते. लावणीची वेशभूषा ही लावणीची खास ओळख आहे. नऊवारी साडी, नथ, साज, मंगळसूत्र, वेणी, गजरा आणि ठसकेदार डोळ्यांचा मेकअप यामुळे लावणी अधिक आकर्षक दिसते. ढोलकीचे महत्त्व काय आहे? ढोलकीशिवाय लावणी अपूर्ण आहे. ढोलकीचा ठेका नृत्याला दिशा देतो आणि नर्तिकेला ऊर्जा देतो. म्हणूनच ढोलकीला लावणीचा प्राण असं म्हटलं जातं. प्रसिद्ध लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर, सुलोचना चव्हाण, यमुनाबाई वाईकर यांसारख्या कलाकारांनी लावणीला ओळख मिळवून दिली. जुनी आणि नवीन लावणीतील फरक पाहिला तर जुनी लावणी भावना, अर्थपूर्ण शब्द आणि पारंपरिक संगीतावर आधारित होती, तर नवीन लावणी फास्ट बीट, स्टेज शो आणि आधुनिक सादरीकरणावर आधारित आहे. दोन्ही लावण्या आपापल्या जागी सुंदर आहेत. लावणी हे केवळ नृत्य नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे. आपली संस्कृती जपूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया. जय महाराष्ट्र.